नमस्कार मंडळी, सर्वात प्रथम आपल्या चॅनलतर्फे 2025 मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो। तसेच संक्रांत हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत 2025 ची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे। त्यामध्ये संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे, संक्रांत कशावरून आली आहे, संक्रांतीचे फल, पुण्यकाल, कोणकोणती दाणे द्यायची आहेत, वर्ज कामे, अशी संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या वर्षी मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे। मकर संक्रांत या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम 14 जानेवारीलाच येतो। 13 किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं, मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीलाच साजरा केला जातो। जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते। तर यावर्षी म्हणजे 2025 मध्ये मकर संक्रांत मंगळवारी 14 जानेवारीलाच आलेली आहे। मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजेच शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे। संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 पर्यंत आहे। सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे। केशराचा टिळा लावलेला आहे। वयाने कुमारी असून बसलेली आहे। वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे। पायस भक्षण करीत आहे। जातीने सर्प आहे। भूषणार्थ मोती धारण केले आहे। वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत। ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीचे फल, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। संक्रांतीच्या पर्वकाला द्यायचे दान, नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत। संक्रांतीमध्ये वर्ज कामे, दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत। तर संक्रांतीचा सण हा 3 दिवसांचा असतो। संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, तर सोमवारी 13 जानेवारीला भोगी असणार आहे। 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारी 2025 रोजी किंक्रांत म्हणजे करीदिन असणार आहे। तर अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे आणि आपल्याकडे 3 दिवस अगदी छान आणि उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत 2025 विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।